तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे मंगळवार आणि तारीख आहे 26 मे. तर 26 मेला वातावरणामध्ये बदल होऊन कोणकोणत्या भागात पाऊस पडू शकतो, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर आपण सर्वात आधी जर बघितलं तर जुन्नर परिसरामध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर वर अकोले परिसर बघितला, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर सिन्नर, नाशिक, निफाडमध्ये कोरडं वातावरण आहे. वणीमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर सटाण्यामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. चांदवडमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. मनमाड, मनमाडमध्ये मध्ये देखील थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर मालेगाव, नांदगाव हा जर परिसर बघितला चाळीसगाव, तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर कन्नड परिसर, त्याचबरोबर पाचोरा हा जर परिसर जर बघितला, तर या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. फुलंब्री परिसरात छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कोरडं वातावरण संध्याकाळी 6च्या सुमारास असणार आहे. त्याचबरोबर पैठण, भुगूर, पाथर्डी त्याचबरोबर गंगापूर हा जर परिसर आपण जर बघितला तर पूर्णपणे कोरडं वातावरण या परिसरात असणार आहे. बरोबर श्रीरामपूर, राहुरी, अहिल्यानगर परिसर, त्याचबरोबर घोडेगाव या परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे. वैजापूरमध्ये देखील कोरडं वातावरण असणार आहे. अकोले परिसर, जुन्नर परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर चाकण, पुणे, आळंदी, वाघोली, पेठ हा परिसर जर बघितला तर येथे देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी या कोसळू शकतात. संध्याकाळी 6चा हा हवामानाचा एक अंदाज आहे. त्याचबरोबर आपण जर भोर परिसर बघितला तर राईरी, भोर हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. वाई, महाबळेश्वर परिसर जर बघितला तर या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. म्हणजे काही भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर सातारा, देहरं, त्याचबरोबर कोपरगाव हा जर परिसर बघितला येथे देखील कोरड्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. फलटण, बारामती, दौंड, केडगाव या परिसरात जर आपण बघितलं, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. पण जर आपण जर इकडे जर खाली फलटण, मायनी, कराड, ईश्वरपूर हा जर परिसर बघितला, तर येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. कोल्हापूर पट्ट्यामध्ये आपण जर बघितलं, तर कोल्हापूर पट्ट्यामध्ये देखील अ, ढगाळ वातावरण असणार आहे. पण कुठल्याही प्रकारचा त्या भागात पाऊस पडणार नाही आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. कणकवली, मालवण, हा देवगड हा परिसर बघितला, तर या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. सावंतवाडी परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. साकली परिसर, पणजी परिसर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर निपाणी हा जर परिसर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर सोलापूर, नलदुर्गा, धाराशिव, बार्शी, कळंब, लातूर, नलदुर्गा हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण आहे. वर आपण माजलगाव, परळी, बीड, परभणी, जिंतूर, हिंगोली, नांदेड हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे. उदगीरमध्ये देखील कोरडं वातावरण असणार आहे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल, की चंद्रपूर, हिंगणघाट, नागपूर, अमरावती या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. गोंदिया, रायपूर, वर्धा या परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे. तर आपण बघणार आहोत, की ढगाळ वातावरण तर असणारच आहे. त्याचप्रमाणे वाऱ्याचा वेग आणि विजाचं प्रमाण कोणकोणत्या भागात असणार आहे. आपण जर पुणे, खेड, भोर, नीरा, बारामती हा परिसर जर बघितला, तर या परिसरात विजाची आणि वाऱ्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर खाली मिरज, जत, कोल्हापूर परिसर, निपाणी परिसर हा जर परिसर बघितला, इथे देखील विजासह वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी हवा म्हणजे वारं कसं असणार आहे.
तर वाऱ्याचा वेग हा जास्त प्रमाणात असणार आहे. म्हणजे ढगाळ वातावरण तर असणारच आहे, पण वाऱ्याचा वेग हा महाराष्ट्रात असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हा जो अंदाज होता तो मंगळवार 26 मे रोजीचा होता संध्याकाळी 6 पर्यंतचा. म्हणजे दिवसभर कुठल्याही प्रकारचा पाऊस हा पडणार नाहीये. पण दिवसभर कडक ऊन असेल आणि संध्याकाळच्या सुमारास काही भागामध्ये ढगाळ वातावरण असेल, तर काही भागामध्ये या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.